जय शिवराय मित्रांनो, डीजे नागवे यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग यांच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत। शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन या क्षेत्रात अनेक योजना असल्या तरी दिव्यांग व्यक्तींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात। रोजगाराभिमुख शिक्षणाची कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव यामुळे अनेक प्रशिक्षित दिव्यांगांना रोजगार मिळणे कठीण जाते। याच पार्श्वभूमीवर शासनाने एक महत्त्वाची नवीन योजना मंजूर केली आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री खरेदी करण्यासाठी वित्तीय सहाय्य योजना। ही योजना खालील संस्थांमधून कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींकरिता लागू आहे। इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल फॉर एक्झामिनेशन अँड व्होकेशनल ट्रेनिंग MSc EVT, प्रधानमंत्री कौशल विकास योजना PMKVY, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC, नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड्स मिशन UNULM किंवा शासनमान्य तत्सम संस्था। आर्थिक सहाय्य किती मिळणार? प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री, टूलकिट खरेदी करण्यासाठी ₹15,000 पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। अटी व पात्रता: सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना लागू। अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे। कमाल सहाय्य मर्यादा ₹15,000। शासन किंवा शासनमान्य संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेले असावे। प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य। घेतलेल्या प्रशिक्षणाशी संबंधित व्यवसाय सुरू करणे बंधनकारक। आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज, आधार संलग्न वैध UDID दिव्यांगत्व प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधनसामग्री यादी, आधार संलग्न बँक खाते तपशील। अर्ज संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करायचा आहे। लाभार्थी निवड प्रक्रिया: लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जाईल। मान्य यादी पुढील मंजुरीसाठी आणि निधी मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे पाठवली जाईल। यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे निधी जमा केला जाईल। पुढील कार्यवाही: निधी मिळाल्यानंतर 1 महिन्यात व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा। 1 वर्षभर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून मार्गदर्शन। दर 3 महिन्यांनी अहवाल सादर करणे आवश्यक। 6माही व वार्षिक पाहणी। जर लाभार्थ्याने संबंधित व्यवसाय सुरू केला नाही तर दिलेले आर्थिक सहाय्य परत वसूल करण्यात येईल। मित्रांनो, ही योजना प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींसाठी मोठी संधी आहे। योग्य कागदपत्रांसह अर्ज करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।